तिथं सूर्याजी असणार नाही. प्रत्येक प्रसंगात नवा माणूस. खान पडला. नियोजनानुसार असं ठरलं होतं की सगळ्यांनी पहिल्या दिंडीत दरवाजाला पोचायचं. राजे पोचले. पाठपाठ एक अंगरक्षक गोळा झाला. राजांची नजर फिरफिरली. 1 2 3 4 5 6 7 8 9 9 9 जाताना 10 होते. मग एक कोण राहिला माग. एक कोण राहिला माग. अंगरक्षकाने एकमेकावर नजर फिरवली. कुणीतरी अंगरक्षक फुटफुटला. राज संभाजी कावजी दिसत नाहीची. संभाजी तो कुठे थांबला. कोठे थांबला तो. तोपर्यंत संभाजी कावजी पाठीमागून धापा टाकत येताना दिसला. राजाने विचारलं, संभाजी कोठे थांबला होता. कोठे रुकला होता. तसं संभाजी कावजीनं आपला हात वर केला. त्याच्या हातात अफजल खानाचं मस्तक होतं. ही का पाय मागं थांबलो होतो. राजे म्हणले, संभाजी हे आपल्या नियोजनात नव्हतं. हे नव्हतं आपल्या नियोजनात. हे नसतं धाडस का केलं. तसं संभाजी म्हणला, राज तुम्ही खानाच्या पोटात वाघनकं खूप असली पण म्हटलं मरतय का नाही म्हणून आणलं का आपण. राजे म्हणले, संभाजी जी वाघनक आम्ही खानाच्या पोटात खूप असली त्याला जहरी जालिम विष लावलेलंच होतं. खान ऐसा तैसा वाचणार नव्हताच. मग हे नसतं धाडस का. संभाजी यदा कदाचित तुम्ही खानाचं मस्तक छटत असताना पाठीमागून तुमच्या मस्तकावर कोणी वार केला असता तर काय जबाब दिला असता मी तुमच्या आईना. तुमच्या आई तर म्हणाले असत्या, शिवाजी राजांनी स्वतःचा जीव वाचवला पण माझा लेख मात्र खर्ची घातला नाही. संभाजी एक वेळा अफजल खान नाही मेला तरी चालेल पण स्वराज्याचा एकही मावळा खर्ची पडता कामा नये. पोटच्या लेकरासारखं प्रेम केलंय महाराजांनी. उगाच नाही ओ माणसं मरायला तयार झाली. उगाच नाही. 2:30 वाजता खान मारला. 2:45 वाजता मराठी सैन्य खानाच्या सणात तुटून पडलं. त्यांचे हत्ती तिथं, घोडे तिथं, उंट्या, समशेरी, तलवारी सगळं तिथंच. अफजल खानाचं सैन्य पाठीला पाहिलं पळून सुटलं. आणि हे सगळं हत्ती, घोडे, उंट, शस्त्र सामून सगळं मराठ्यांच्या ताब्यात. महाराजांना आत्मविश्वास किती आहे बघा. एक वेळ तुमच्याकडे काही नसलं तरी चालेल फक्त आत्मविश्वास हवा. महाराजांना माहितीये आपण खान मारणारच. मारला. महाराजांना हेही माहिती आहे खान येताना 4000 घोडी घेऊन आलाय. भले 2000 घोडी पळून जाण्यात यशस्वी होतील पण या प्रसंगात आपल्याला 2000 घोडे मिळणारच आहेत. मिळाली. आता घोडी मिळाली पण ते घोडी चालवणारे प्रशिक्षित घोडेस्वार हवेत तर त्या घोड्यांचा उपयोग. एखाद्याला विचारावं, गाडी असते ना घरी. घरी मला चालवता येत नाही ना. उपयोग काय तुझ्या गाडीचा. 2000 घोडी मिळाली पण चालवणारे प्रशिक्षित घोडेस्वार नसतील तर घोड्यांचा उपयोग काय. नियोजन बघा महाराजांचं. 10 नोव्हेंबर 1659 या दिवसाच्या बरोबर 6 महिने आधी महाराजांनी आपल्या 2000 लोकांना घोडेस्वारीचं शिक्षण देऊन प्रशिक्षित करून ठेवलंय आणि त्यांना सांगितलंय 6 महिन्यानंतर 10 नोव्हेंबरला सायंकाळी 4 वाजता तुम्हाला घोडे मिळणार आहेत. बुकिंग झालेलं आहे. हा असतो आत्मविश्वास. आमच्या पोरांना तो सांगा. जमेल का, होईल का. नाही मिळत यश, जमणारच. हाच तो आत्मविश्वास तुम्हाला यश देतो. सगळ्यात महत्वाची. मला आणखीन एक प्रश्न पडतो की 10 नोव्हेंबरला हे सगळं घडलंय भयानक. 10 नोव्हेंबरला महाराजांनी खान फाडलाय. 10 नोव्हेंबरला जर एवढं सगळं घडलंय तर 11 नोव्हेंबरला महाराज कुठे असतील. शेजारी महाबळेश्वरला. हा मग काल एवढं टेन्शन होतं. 4 दिवस नको का थंड हवेच्या ठिकाणी जायला. कुठं आहेत महाराज. बघा ना आमच्या पोरांची नुसती 10वीची परीक्षा उद्या. आता महिनाभर काही सांगायचं नाही. मग हे तर केवढं संकट आहे. कुठं आहेत महाराज. 2:30 वाजता खान मारला. 4-4:30 वाजता मराठी सैन्यानं खानाचं सगळं टिपलं ताब्यात घेतलं. 6:30 वाजता मराठी सैन्य परत शस्त्रसज्ज झालं. 7 वाजता महाराजांनी घोड्यावर मान टाकली. हर हर महादेवचा जागर झाला आणि मराठी सैन्य त्याच दिवशी निघालं रातोरात. बघता बघता वाई प्रांत जिंकला. महाराज सातारा प्रांतात आले. सातारा प्रांत काबीज केला. महाराज वारणा नदीच्या खोऱ्यात पोहोचले. वारणा नदीचं खोरं जिंकलं. महाराज कोल्हापूर प्रांतात आले. कोल्हापूर प्रांत काबीज केला आणि 1 डिसेंबर 1659 महाराजांनी पन्हाळ्यावर भगवा फडकला. म्हणजे उन्यापुऱ्या 20 दिवसात 10 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 20 दिवसात 200 किलोमीटर आणि 18 किल्ले एवढा प्रांत महाराजांनी काबीज केला. 35 वर्षात का 750 वर्षाचं पारतंत्र्य हटवलं. त्याचं कारण इथं आहे. विश्रांती माहिती नाही, आराम माहिती नाही. यशाचा सगळ्यात महत्वाचा मार्ग कुठला माहिती आहे. सातत्य. एक वेळ तुमच्यात काही नसू द्या.
पण सातत्याने चिकाटीसारखा गुण जर तुमच्यात असेल ना तर तुम्हाला अशक्य काहीच नाही. पाण्याचा एक थेंब वज्रासारख्या कठीण दगडावर अखंडपणे पडत राहतो आणि एक दिवस तो दगड फुटतो. तो काय पाण्याच्या थेंबाच्या ताकदीने फुटला नाही, सतत 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 पडणाऱ्या त्याच्या सातत्याच्या सामर्थ्यानं तो फुटला. आमच्या पोरांना सांगा, काही कर, सतत कर, सतत ठोके टाक, सतत घाव टाक, एक दिवस तुला जे हवं ते गाठशील. सातत्य महाराजांच्या यशाचं कारण ते. पन्हाळा घेतला महाराजांनी आणि पन्हाळा घेतल्यानंतर पन्हाळ्याच्या पायथ्याच्या खेडेगावातली काही तरणीबाण जिगरबाज पोरं महाराजांच्या स्वराज्यात आली. त्यातच एक जण होता शिवा काशीत. दिसायचा हुबहू महाराजांसारखा, चालणं महाराजांसारखं, बोलणं महाराजांसारखं, मिशी ठेवली महाराजांची, दाढी राजांसारखी, सगळे डोक्यात एकच नाद, जगावं तर वाघासारखं आणि लढावं तर शुभांसारखं. दुसरं सुचत नव्हतं काय त्याला. तुम्ही तुमच्या ध्येयाशी जोपर्यंत एकरूप होत नाही ना असं, तोपर्यंत ध्येय नाही गाठता येत. या शिवा काशीदला वाटायचं होतं की मी जणू जणू महाराज. वेगळं नाहीच आहे, ते समर्पण आहे. आणि म्हणूनच नेताजी पालकरनी सिद्धी जोहर बरोबर छापा मारला, पण बळ तोकडं पडलं, पराभव झाला. आणि सिद्धीच्या कैदेत अडकलेल्या महाराजांना कळालं शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करायला हवा. त्या दिवशी महाराजांनी बोलावणं धाडलं या हुबहू आपल्यासारख्या दिसणाऱ्या शिवा काशीदला. येता झाला राज बोलावणं धाडलंच. हो शिवा, शिवा तू आमच्यासारखा दिसतो असा मी खूप ऐकून आहे. शिवा आम्हाला प्रत्यक्ष बघायचा. शिवा हरकला. राजा तालोजी झपाट्यानात गेला, राजांचा वेश घातला, राजांचा जिरटक मस्तर चढवला आणि राजांसारखाच मिशाला पीळ मारित राजांच्या सामने आला. राजा कसा दिसतोची आणि बघत राहिले राजे. शिवा शिवा, अरे आरशात आमचाच प्रतिबिंब पाहिल्याचा भास होतोय शिवा. राज म्हणजे ते सिद्धी बी आम्हाला ओळखायचा नाही. आणि स्तब्ध निस्तब्ध झाले राजे. शिवा तुला कसं कळलं? तुला कसं कळलं? आम्ही तुला आमचं रूप देऊन सिद्धीच्या भेटीला पाठवणार ते. तसा शिवा म्हटला, राज एवढं दिस तुमच्या संगती राहिलो तो काय उगावय? तुमच्या काळजाचं ठोकं बी काय सांगते ती कळतं आमासनी. राज 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 डाकेडा जातो की लढतो की फिरतो की सांगते सिद्धीला. तस राजे सरदेशी पुढे गेले. शिवाला कडकडून मिठी मारली आणि राजांच्या डोळ्यातला एक अश्रू शिवाच्या पाठीवर पडला. अशी कौतुकाची थाप कधी कुणाच्या पाठीवर पडलीच नव्हती. आणि त्याच वेळी चाल टाकली. राजाने सिद्धी जौहरला सांगितलं, मी तह करायला तयार आहे. सिद्धी आनंदला की आई गया दक्कन का चूहा सिकंज में, अब दिखाएंगे उसे अल्लाह ताला की मेहरबानी, शब रात का जश्न होगा आखिर शिवाजी आही गए पंजे में. बसा फिकीर कैसे. सिद्धी गाफील झाला, वेडा ढिला, सैन्य बेसावत. आणि याच ढिलाईचा फायदा राजाने उचलला. बाजी प्रभूंनी बांदल फौजेला बरोबर घेतलं आणि पन्हाळगडाच्या पश्चिमेकडून त्या पावसाळी वादळी किर्रत्री महाराज विशाळगडाकडे निघाले. तहाची बोलणी करायला महाराजांच्या वेशात शिवा काशीत. सिद्धी वाट पाहत होता. पालखी येताना दिसली. सिद्धी पुढे झाला. आओ शिवाजीराजे. पालखीचा पडदा सरकला. आस्ते कदम. राजे शिवराय खाली उतरले. सिद्धी पुढे झाला. गळाभेट घेतली. चलिये राजे. आणि राजांची पावलं शामण्याच्या दिशेनं पडू लागली. पण त्याच वेळी दोन संशयी डोळे रोखले गेले होते शिवाजी राजांवर. राजांचं पाऊल शामण्यातून आत पडणार त्याच वेळी ते दोन संशयी डोळे पुटपुटले. ये शिवाजी राजे नाही हो सकते. आणि थबकला सिद्धी. मेहनत नंगी तलवार लकलकली. सब दिशेत आली. रक्ताचे तिळकाने तऱ्हेचा कल्लोळ आला. शिवा रक्ताला बेकुळला. सिद्धी विचारता चला सचपता. इथं जीवशास्त्राबरोबर जीवनशास्त्र शिकवलं जात आहे. इथं चित्रकलेबरोबर चरित्र कला शिकवली जाते. मला काय वाटतं ते सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाचं आहे. ध्येय ठरवा काय करायचं आहे आणि झोकून द्या स्वतःला. तुम्ही कोण आहात काही फरक पडत नाही. विश्वास हवा आपल्यावर. यस आय कॅन. मी करेनच. संकट अडचणी अडथळे यायलाच हव्यात. या जगात असा कुणी नाही ज्याला संघर्षाशिवाय काही मिळाले. कसे आहात, गरीब की श्रीमंत, याच्यावर तुमचं यश ठरत नाही. एकाग्र मन काहीही विसरू शकत नाही. ज्याला वेळेचं मोल कळालं त्याला आयुष्याचं
महत्व कळालं. हा काळ तुम्ही गाढवासारखे कष्ट केलेच पाहिजेत, तर तुम्ही आयुष्यात राजासारखं जगाल. प्रत्येक क्षण आपल्या ध्येयासाठी खर्च केला पाहिजे. प्रत्येक क्षण ज्याला घडायचं आहे त्यांनी काही शिस्त पाळायलाच हवी. तुमचे कष्ट हीच तुमची यशाची सर्वोत्तम पायरी आहे. तुम्ही कष्ट किती करताय त्याच्यावर ठरतं तुम्हाला यश किती मिळणार. पाठांतर, घोकमपट्टी हे तात्पुरतं यश देतील. लोकसेवा प्रतिष्ठान पुणे यांच्या वतीनं चालवलं जाणारं हे लोकसेवा ई स्कूल आणि ज्युनियर कॉलेज सामान्य माणसं असामान्य क्रांती कशी करू शकतात याचं जिवंत उदाहरण म्हणजे लोकसेवा प्रतिष्ठान. आपण किती उंचीवर पोचलो यावर आपलं यश ठरत नाही, त्या उंचीवर आपण किती जणांना घेऊन आलो यावर आपलं यश ठरतं. यशाच्या त्या मालिकेमध्ये ज्यांचं सर्वोत्तम आणि सर्वप्रथम नाव घ्यावं, ज्यांनी माझ्या परिसरातला प्रत्येक जण उंचीवर गेला पाहिजे या उर्मीनं लोकसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमानं कार्य केलं, ते सन्माननीय दीपकजी पायगुडे, त्यांचे सर्व सहकारी. खर तर अनेक शाळांमध्ये जीवशास्त्र शिकवलं जातं, पण जीवनशास्त्र शिकवलं जात नाही. अनेक शाळांमध्ये चित्रकला शिकवली जाते, पण चरित्रकला शिकवली जात नाही. पण इथं आल्यावर मी पाहिलं, इथं जीवशास्त्राबरोबर जीवनशास्त्र शिकवलं जात आहे. इथं चित्रकलेबरोबर चरित्रकला शिकवली जाते. जगातली सर्वोत्तम निर्मिती कुठली असेल तर ती माणूस घडवणं. ही जगातली सर्वोत्तम निर्मिती इथं निर्माण केली जाते, याचा मनस्वी अभिमान आहे. खर तर ज्यावेळी मी अशा शाळा महाविद्यालयांमध्ये जातो त्यावेळी मला माझ्या महाविद्यालयातले दिवस आठवतात. एके दिवशी मी माझ्या महाविद्यालयात गेलो आणि पक्या नावाचा माझा एक मित्र मला भेटला. म्हटलं तुला कळलं का? म्हटलं काय? म्हटलं कॉलेजमध्ये आज माझा सत्कार आहे. मला काही कळेना, माझ्या बरोबर एका बेंचवर बसणारा पक्या अचानक सत्काराच्या पात्रतेचा कस काय झाला. मी त्याला विचारलं तुझा सत्कार काय? तो म्हटला मी शास्त्रज्ञ झालो म्हणून माझा सत्कार आहे. मला पुन्हा काही कळेना, SY मध्ये शिकणारा पक्या अचानक शास्त्रज्ञ कसा झाला. मी त्याला विचारलं की तू शोध कुठला लावला? तसा पक्या म्हटला मी शास्त्रज्ञ आहे हा शोध मी लावला. पण आता महाविद्यालयात सत्काराची तयारी चालू होती, विश्वास ठेवणं भाग होतं. मी त्याला खोदून खोदून विचारलं बाबर तू कुठला शोध लावला, तू शास्त्रज्ञ कसा झाला? त्यावर पक्या मला म्हटला माझं नाव काय? म्हटलं पक्या. पक्याचं उलट काय? म्हटलं कॅप. कॅप इंग्रजी शब्द आहे, त्याला मराठीत काय म्हणतात? म्हटलं टोपी. टोपीचं उलट काय? म्हटलं पिटो. पिटो हिंदी शब्द आहे, त्याला मराठीत काय म्हणतात? म्हटलं मारा. माराचं उलट काय? म्हटलं रामा. रामा म्हणजे श्रीराम, ते कोण आहेत? म्हटलं देव आहेत. देवचं उलट काय? म्हटलं वदे. वदे संस्कृत शब्द आहे, त्याला मराठीत काय म्हणतात? म्हटलं बोले. बोलेचं उलट काय? म्हटलं लेबो. तर लेबो हे शास्त्रज्ञाचं नाव आहे आणि ते माझ्या नावापासून सुरू झालंय म्हणून मी शास्त्रज्ञ आहे. पण मित्रांनो, हाच पक्या आज प्रकाश सावंत म्हणून देशासाठी शास्त्रज्ञ म्हणून काम करतोय, ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. हेच वय असतं, हाच काळ असतो. याच वयामध्ये उर्मी निर्माण करता येतात, याच वयामध्ये प्रेरणा घेता येते, याच वयामध्ये काय करायचं करून दाखवायचं, काय घडवायचं घडवून दाखवायचं याची स्वतःची भूमिका निर्माण करता येते. ओल्या मातीच्या गोळ्याला हवा तसा आकार जसा देता येतो, तसा संस्कारक्षम वयातच उभ्या आयुष्याचा आकार घडवता येतो. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. एक गोष्ट आपण कायम लक्षात घेतली पाहिजे, या जगामध्ये दुसरा कुणीही तुम्हाला मर्यादा घालू शकत नाही. या जगात दुसरा कुणी तुमच्यावर बंधनं लादू शकत नाही. या जगात दुसरा कुणी तुमचा पराभव करू शकत नाही. या जगात तुमच्यावर मर्यादा फक्त तुम्हीच घालू शकता, तुमच्यावर बंधनं फक्त तुम्हीच घालू शकता आणि तुमचा पराभव फक्त तुम्हीच करू शकता. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. पराभव पहिल्यांदा रणात होत नाही, पराभव पहिल्यांदा मनात होतो.
जी माणसं मनानं पराभूत असतात ती रणात जिंकूच शकत नाहीत, आणि जी माणसं मनानं जिंकलेली असतात ती रणात पराभूतच होत नाहीत. ही सगळ्यात महत्वाची वस्तुस्थिती आहे. तुमचं मन जे विचार करतं तेच घडतं. तुम्ही मनातनं जे ठरवता तेच निर्माण होतं. या जगातली कुठलीही गोष्ट तुमच्यावर परिणामच करू शकत नाही. तुमच्या मनातला विचारच तुमच्या मनावर परिणाम करतो. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. त्यामुळे सगळ्यात मोठी गोष्ट स्वतःला घडवायचं असेल तर आधी स्वतःच्या मनाला घडवलं पाहिजे. हे सगळ्यात गरजेचं आहे. सगळ्यात सामर्थ्यशाली जर कुठली गोष्ट असेल, ज्याला मी अनलिमिटेड पॉवर बँक म्हणतो, ती आहे तुमचं मन. सगळ्यात महत्वाची गोष्ट ताकदवान मन. एका कैद्याला मृत्यूदंडाची शिक्षा झाली. आता मृत्यूदंड देणं म्हणजे त्याला फासावर चढवणं. पण काही शास्त्रज्ञांना प्रयोग करायचे होते. त्यांनी न्यायमूर्तींना विनंती केली की या कैद्याला फासावर चढवून मृत्यूदंड देण्यापेक्षा याला विषारी सर्पाचा दंश देऊन आपण मृत्यूदंड देऊया. न्यायमूर्तींनी मान्यता दिली. त्याच दिवशी त्या कैद्याला सांगितलं, परवा सकाळी 11 वाजता तुला विषारी सर्पाचा दंश होईल आणि तू मरशील, तुला मृत्यूदंड दिला जाईल. 2 दिवस त्या कैद्याच्या डोक्यात एकच विचार होला की मला आता विषारी सर्पाचा दंश होईल आणि मी मरेन, विषारी सर्पाचा दंश होईल आणि मी मरेन. मृत्यूदंडाची वेळ जवळ आली. 10 वाजले. सगळे शास्त्रज्ञ ते सगळे अधिकारी गोळा झाले. त्या कैद्याच्या डोळ्यावर पट्टी बांधली आणि त्याला सांगितलं, आता काही क्षणात तुला विषारी सर्पाचा दंश होईल आणि तू मरशील. पण प्रत्यक्षात त्याला विषारी सर्पाचा दंश करायच्या ऐवजी शास्त्रज्ञांनी 2 टाचण्या घेतल्या आणि 2 टाचण्या त्याला टोचल्या. त्याला वाटलं झाला, विषारी सर्पाचा दंश झाला. अर्ध्या तासात त्याच्या तोंडातून फेस आला आणि पुढच्या 1.5 तासात शरीर काळं निळं पडून तो मरण पावला. प्रत्यक्षात विषारी सर्प चावला होता का? विषारी सर्प तुम्हाला मारत नाही, तुमच्या मनातला विचार तुम्हाला मारून टाकतो. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही सकारात्मक विचार केला तर सगळं सकारात्मक घडेल. तुम्ही नकारात्मक विचार केला तर नकारात्मकच घडेल. हे सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाचं आहे. तुम्ही कोण आहात काही फरक पडत नाही, तुम्ही विचार काय करता याने फरक पडतो. तुम्ही आता कोण आहात काही महत्वाचं नाही, तुम्ही उद्या कोण बनणार ते सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाचं आहे. तुमच्या मनात ठरवून घ्या मला काय व्हायचंय, काय व्हायचंय. जे ठरवाल ते तुम्ही होणारच. जगातली कुठलीही शक्ती त्याला रोखू शकत नाही. ही गोष्ट पहिली लक्षात असू द्या. अनलिमिटेड पॉवर बँक, काही करू शकता तुम्ही, काही. तुमच्या मनात तेवढं सामर्थ्य आहे, प्रचंड सामर्थ्य, अति प्रचंड सामर्थ्य आहे. एका प्रश्नाचं मला उत्तर द्या. जंगलातला सगळ्यात उंच प्राणी कोण? जिराफ. जंगलातला सगळ्यात धूर्त आणि हुशार प्राणी कोण? कोल्हा. जंगलातला सगळ्यात धिप्पाड ताकदवान प्राणी कोण? हत्ती. आणि जंगलातला सगळ्यात वेगवान प्राणी कोण? चित्ता. आणि जंगलचा राजा कोण? का? सिंह. का? तो जिराफासारखा उंच नाही, हत्तीसारखा धिप्पाड नाही, चित्त्यासारखा वेगवान नाही, कोल्ह्यासारखा हुशार नाही. मग सिंह राजा का? सिंहाला कुणीतरी विचारतं तू राजा का? सिंह म्हणतो मला वाटतं म्हणून. सिंह राजा का? त्याला वाटतं म्हणून. प्रश्न हा आहे की तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला काय व्हायचं आहे ते तुम्ही होणार. वाटणं महत्वाचं आहे. तुमच्या आई वडिलांना काय वाटतं अजिबात महत्वाचं नाही, तुमच्या टीचर्सना काय वाटतं अजिबात महत्वाचं नाही. तुम्हाला काय वाटतं ते सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाचं आहे. सगळ्यात महत्वाचं ते वाटणं पहिल्यांदा घडू द्या. ज्याला स्वतःचं ध्येय लवकर ठरवता आलं त्याला अफाट उंची गाठता आली. सचिन तेंडुलकरला इयत्ता 4थी मध्ये कळालं आपण उत्तम फलंदाजी करू शकतो. त्याच्या वडिलांनी सांगितलं तुला हे करायचं आहे ना, कर. सचिन तेंडुलकर खेळत राहिला, खेळत राहिला. 16व्या वर्षी मैदानावर उतरला, जागतिक कीर्तीचा फलंदाज झाला. इरफान पठाण 9वीत असताना क्रिकेट खेळायला लागला, तोही भारतीय संघात गेला. पण सचिन तेंडुलकर इतकं यश त्याच्या वाट्याला नाही आलं का? सुरुवात उशिरा झाली. जेवढ्या लवकर सुरुवात कराल तितकं अधिक 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 तुम्ही उंचीवर जाल. हाच काळ आहे. तुम्ही ठरवून घ्या काय व्हायचंय, ठरवून घ्या.
अफाट ताकदीचे व्हाल, अफाट उंचीवर चाल.